तर क्षणाचाही विलंब न करता मी आजच्या या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक MSc ॲग्रिकल्चर असणारे सह्याद्री फार्म्सचे संचालक सन्माननीय श्री मंगेशजी भास्कर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन आपल्या सगळ्यांनाच मार्गदर्शन करायचं आहे. ओव्हर टू यू सर. नमस्कार मित्रांनो, आज आपण जय बाबाजी कृषी सेवा केंद्राच्या आग्रहास्तव इथं सगळे जमलेले आहात. द्राक्ष महोत्सव 2022मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आपल्याकडं फक्त एक 40 मिनिटाचा अवधी आहे बोलायला, त्याच्यामुळं लगेचच विषयाला सुरुवात करू. ह्या वर्षी ज्या पद्धतीनं आवाज येतोय का? मागं येतोय ना? ह्या वर्षी ज्या पद्धतीनं पाऊस पडतोय आणि जो काही आत्तापर्यंत पाऊस झाला आहे याच्यावरून दुष्काळ सदृश परिस्थिती तयार झालेली आहे आणि पाण्याचं शॉर्टेज राहणार आहे. तर मागील 3 वर्षामध्ये लालिनोचा इफेक्ट होता, मग त्यामध्ये 20, 21, 22 बरोबर याच्यामध्ये आपल्याला जास्त पाऊस होता आणि जास्त पावसामुळे ज्या काही समस्या आल्या कुसगळीपासून तर क्रॅकिंगपर्यंतच्या, त्याच्यामध्ये आपलं भरपूर नुकसान झालं. सगळे इंडस्ट्रीतली लोक ही त्याच्यामुळं हवालदिल झाली. 10 ते 20% बागा आपल्या नाशिक परिसरातल्या तुटल्या गेल्या आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इथून पुढचा प्रवास हा करणार आहोत. साधारण अंदाज असा आहे की ह्या वर्षापासून 2030पर्यंत आपल्याला कमी पाऊस असेल. पावसामुळं जे काही नुकसान झालं आहे आत्तापर्यंत, आता जर समजा तुम्ही काही अनुभवी मंडळी आहेत तिथं 12, 13, 14, 15 ही वर्ष आपल्याला चांगली होती, द्राक्षामध्ये पैसे झाले, कारण ह्या वर्षामध्ये पाऊस कमी होता. ज्या वेळेला दुष्काळ असतो त्यावेळेला पाण्याचं जरूर संकट असतं, पण द्राक्षाचे नक्की पैसे होतात. त्यामुळं जी काही मंडळी आज थोडीशी नाराज आहेत द्राक्षावर नाही का, नाहीतर हा हॉल भरलेला असता इथं, कारण गेल्या 3 वर्षात एवढं नुकसान झालं आहे त्याच्यामुळं नको ती द्राक्ष अशी म्हणायची वेळ काही मंडळीवर आली, बरोबर ना. त्याच्यामुळं तुमच्यासाठी एक आशेचा किरण आहे. 2030पर्यंत अल्निनोचा इफेक्ट हा वाढता आहे, कमी अधिक आणि पाऊस कमी. त्याच्यामुळं दुष्काळ म्हणजे कमी पावसाच्या ह्या पिरियडमध्ये आपल्याला जी काही द्राक्ष आपल्याकडे आहेत त्याची चांगले पैसे होतील, क्वालिटी चांगली होईल आणि जो काय मागच्या 2-3 वर्षामध्ये आपला लॉस झाला आहे तो भरून निघेल. त्यामुळे एक नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नवी ऊर्जा घेऊन आजच्यासारख्या कार्यक्रमातून आपण कामाला सुरुवात केली पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या शेतीने आपल्याला बरंच काय दिलं आहे. आज आम्ही बाहेरच्या देशात पाहतो, जे बाहेरच्या देशातलं शेतकऱ्याचं चित्र आहे की एक चांगला मळा आहे, मस्तपैकी बंगला आहे, गाडी आहे, हे चित्र फक्त नाशिकमध्येच पाहायला मिळतं. आणि द्राक्षाच्या जेव्हावर आपण उभं केलं आहे त्यामुळं इतक्या लवकर नाराज होऊन नाही का पाठी सोडून जायचं काही काम नाही. अजूनही आपल्याला संधी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सकारात्मकतेने जर पाहिलं तरच आपण परत एकदा ह्या व्यवसायामध्ये पुढे येऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून आजचं लेक्चर किंवा आजचा परिसंवाद महत्त्वाचा आहे. आपण साधारण अंदाज पाहिला आता तर साधारण 100 ते 150 mm पाऊस आतापर्यंत झालेला आहे आणि याच्यानंतर परत एक 100 ते 150 mmची जास्तीत जास्त शक्यता आहे. मागच्या एक 2-3 दिवसापूर्वी जे सलग पाऊस झाले त्यामध्ये नाशिक, पुण्याचा काही भाग आणि कोकणातमध्ये चांगले पाऊस झाले, परंतु तरी अजून सोलापूर आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाण्याची गरज आहे. आणि परत एकदा 15, 16, 17 तारखेला, 18 तारखेला आपल्याकडं जवळजवळ 100 mm पावसाची शक्यता आहे. आणि हा जर पाऊस झाला तर पाण्याचं जे काही संकट आहे आपलं ते बहुतांशी टळेल आणि हा हंगाम हा आपला सुरळीत पार पाडेल. कारण काही गावामध्ये उदाहरणार्थ सावरगाव, खडकमाळेगाव अगदी प्यायलासुद्धा पाणी राहिलं नव्हतं, म्हणजे छाटणीची तर गोष्ट लांब आहे. त्याच्यामुळं त्या सर्व मंडळींना मागच्या 3-4 दिवसाच्या पावसामुळे दिलासा मिळाला आहे आणि 15, 16, 17ला जे काही पाऊस होणार आहेत त्यात अजून भर पडेल आणि आपण अगदी म्हणजे ह्या वर्षीचा जो काही गोडी छाटणीचा आणि पुढच्या खरडचा जो आपलं प्लॅनिंग आहे
कारण आपल्याला प्रत्यक्ष पाऊस आणि त्यानंतर येणारे रोटेशन, पाटाला येणारे पाणी, कारण पाटाला येणाऱ्या पाण्याची मागच्या पावसाने आपली सोय झालेली आहे, धरणं भरलीत, त्यामुळं आपण निश्चिंत राहा, पाण्याची सोय आपली झालेली आहे. मागच्या 10 दिवसापूर्वी आपली अशी परिस्थिती होती का आपण संकटात होतो, बरोबर ना. तर त्या दृष्टिकोनातून एक कोरडं हवामान, स्वच्छ हवामान आणि द्राक्षाला पूरक असलेलं हवामान. द्राक्षाला काय पाहिजे माहिती आहे का, द्राक्षाला गरम म्हणजे उष्ण हवामान पाहिजे, ह्युमिडिटी कमी पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर जिथं पाऊस कमी पडतो किंवा सोलापूरसारखा एरिया वगैरे तिथंच ते असतं. आणि ते वातावरण 2023 ह्या 2030पर्यंत आपल्याला थोड्या बहुत प्रमाणामध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये 2027चा जो काही सिंहस्थ कुंभमेळा आहे तो तिथं आपला पीक असेल दुष्काळाचा आणि तिथून पुढं थोडा थोडा पाऊस वाढत जाईल. तर अशा पद्धतीचा हा अंदाज आहे. तर आत्ता पाऊस 15, 16, 17, 18ला होईल. परत एकदा 24, 25, 26, 27, 28, 29 या तारखांना सप्टेंबरचा पाऊस आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये म्हणजे नाशिक, नारायणगाव, तासगाव ह्या सगळ्या विभागातला हा पावसाचा अंदाज आपण पाहिला. त्यानंतर रोगाचा अंदाज. हवामान बदलते. गेल्या 3-4 वर्षामध्ये जसा पाऊस पडला त्याच्या अगदी विरुद्ध पाऊस आता पडतोय. वातावरण त्या पद्धतीनं बदलतंय. मग काय काय होऊ शकतं, ह्या वातावरणामुळे ह्या वर्षी बर्निंगचा मोठा प्रॉब्लेम दिसेल. कारण मागच्या वर्षीच्या त्याच्या मागच्या वर्षीच्या अंदाजावर आपण जर हार्मोन्स वापरले ते जास्त होतील आणि काय होईल, बर्निंगचा सामना आपल्याला जास्त करावा लागेल. प्रत्येक विभागामध्ये 3 ते 4 डिग्रीनी टेम्परेचर जास्त राहणार आहे, म्हणजे जे राहत होतं त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळं आपल्याला पहिलं काय करायचं तर कॅनॉपी करून घ्यायची. एक घडाच्या पुढं 15 पानाची कॅनॉपी आपली झाल्याशिवाय बर्निंगपासून सुटका नाही. बर्निंग होऊ नये म्हणून हे वापरलं म्हणजे बर्निंग टळतं वगैरे, ते सगळं झूट आहे. टेम्परेचर वाढलं बेरी बर्न होते आणि त्याला 2च पर्याय आहेत. एक पर्याय पहिला काय, शूट वाढवणे आणि दुसरा पर्याय वेळेत पेपर लावणे. डिपिंगा संपल्या, जर कॅनॉपी कमी वाटत असेल कोणती व्हरायटी असू द्या पेपर लावून टाका, बरोबर ना. असं आपण म्हणतो आता 2 मणी दिसले मग असं होईल मग तसं होईल, असं बघता बघता निमी बाग निघून जाते. त्याच्यामुळं मित्रांनो बर्निंगपासून सावध राहा. ह्या वर्षी कोरडं वातावरण आहे, पाऊस कमी आहे, त्याच्यामुळं डावणीचा प्रादुर्भाव हा आजही पाहता बागांवरती कुठं डावणी नाही, पानं फ्रेश आहे. इथ्रिल मारून अमोनिया घ्या, 0.32 घेतलं, फॉस्फरिक ॲसिड घेतलं तरी पानगळ मिळत नाही, बरोबर आहे ना. आपल्याला आहे ना ओरड, पानगळ होत नाही, पानगळ होत नाही. याचा अर्थ रोग कमी आहे आणि हीच परिस्थिती पूर्ण हंगामात राहणार. डावणी कमी राहील याचा अर्थ डावणीची औषधं मारायची नाही असं नाही, बघून मारा. आणि डावणीचा खर्च भुरी आणि मिलीबगवर करा. नाहीतर डावणीची औषधं कारण नसताना मारायची आणि भुरी आणि मिलीबग, थ्रिप्स याचा जो काय प्रादुर्भाव वाढणार आहे त्यासाठी आपल्याला पैशाची तुटवडा येऊ शकतो. त्याच्यामुळं थोडंसं त्याला वाईज डिसिजन जे म्हणतो आपण की डावणीचा जो काही प्रादुर्भाव आहे हा कमी राहणार आहे, त्या दृष्टिकोनातून आपली उपाययोजना असली पाहिजे. करपा डे आणि नाईट टेम्परेचर याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. त्याच्यामुळं दव तयार होईल. जरी पाऊस पडला नाही तरी करपा हा राहू शकतो. आपल्याला काय असतं की आपण म्हणतो पाऊस नाही म्हणजे करपा नाही, परंतु किती वेळ पानं ओली राहिली, पाण्याचा थर जर आपल्या पानावरती जास्त वेळ राहिला तर करपा तयार होतो. लक्षात घ्या, पावसाचीच गरज आहे असं नाही. म्हणून ह्या वर्षी करपा सदृश्य वातावरण आहे. करप्यासाठी त्याच्यामध्ये 2, एक आपला झांतोमनस आणि दुसरा अँथ्रॅकनोज, बरोबर. एक आहे झांतोमनस म्हणजे जीवाणू करपा, बॅक्टेरियल ब्लाइट. त्याच्यानंतर दुसरा आहे फंगल, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पण गफलत होती, करपा म्हणजे नंतर कोणता काय. परंतु जो फंगल अँथ्रॅकनोज आहे, फंगल आहे, तो साधारणपणे सर्व डावणीच्या औषधाने कंट्रोल होतो. पण जो बॅक्टेरियल आहे, झांतो आहे, त्याच्यासाठी आपल्याला कॉपर बेस औषधं, नंतर जी काही स्टेप्टोसायक्लिन, बॅक्टेरिमायसिन वगैरे हा ग्रुप आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये कोनिका, मागच्या 2 वर्षात आम्ही कोनिकाचा चांगला वापर केला, चांगले रिझल्ट आले. तर त्यामुळं करप्याची काळजी घ्या. भुरीचा प्रादुर्भाव ह्यावर्षी फार मोठ्या प्रमाणात राहील
आणि भुरी कंट्रोल करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्फर. आता काय होतं की आपण काय करतो, सिस्टमिक औषधावर जोर देतो. मागच्या 4-5 वर्षामध्ये जो आम्ही ट्रायल घेतल्या याच्यामध्ये असं लक्षात आलं, पूर्णपणे सिस्टमिक औषधं मारत राहिले आणि जर सल्फर घेतलं नाही तर बागेवर भुरी भरपूर येते. लक्षात घ्या, जी काही सिस्टमिक औषधं आहेत आपल्याकडं, त्याचा स्कोर असेल, मेरिओन असेल, लुना असेल, नाही का, जी आहे ती तुमच्या PHIच्या पद्धतीनं तुम्ही घ्या. परंतु जर पहिल्यापासून म्हणजे बाग छाटल्यापासून तर फ्लॉवरिंगपर्यंत 1 ते 2 ग्रॅमनी प्रत्येक स्प्रेमध्ये सल्फर गेलं पाहिजे. सगळ्या औषधात सल्फर कॉम्पॅटिबल आहे. मग आपण म्हणतो असं होईन त्याला नाही का स्कॉर्चिंग येईल, असं करता 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 पोंग्यापासून फ्लॉवरिंगपर्यंत पूर्ण बाग ही भुरीने इन्फेक्टेड झालेली असते. मग काय होतं, जेव्हा आपले मनी धरतात एक 4-5 mm येतो तेव्हा भुरी दिसायला लागते. आणि जेव्हा भुरी दिसायला लागते तेव्हा ती घालवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो, डाग तयार करतो. म्हणजे मित्रांनो, फक्त योग्य पद्धतीनं सल्फर वापरलं नाही याची शिक्षा लय मोठी आहे, भयंकर शिक्षा आहे. म्हणून पहिल्यापासून फ्लॉवरिंगपर्यंत प्रत्येक स्प्रेमध्ये सल्फर, सिस्टमिकचे स्प्रे तुमचे चालले शेड्यूलनुसार 1 ते 2 ग्रॅम. किती झाले पाहिजे स्प्रे? कमीत कमी 10. किती घेता तुम्ही? घेतच नाही. मला माहिती आहे, घेतच नाही. ह्या ना त्या कारणाने आपण काय करतो, ते स्प्रे टाळतो. त्यानंतर सेटिंग नंतर 2 ते 3-4 mm भाग असताना 1 ते 2 ग्रॅमने सल्फरचे 2 स्प्रे दणकून मारून घ्यायचे. मारता का तुम्ही? मारता का? तुम्हाला वाटतं गळ होईल. एकदा सेटिंग झालं, बरोबर आहे ना, एकदा सेटिंग झाल्यावर फक्त सल्फरनी बाग गळत नाही. 3 नाही तर 4 mm ला जा. 4 mm पर्यंत बंच हा काय असतो, मोकळा असतो, पूर्ण फवारा आतमध्ये घुसतो. तिथं 1 ते 2 ग्रॅमने आपण सल्फर घेऊन पूर्ण बाग 2 वेळा स्प्रे करा 4 दिवसाच्या अंतराने. लक्षात आलं का? कारण इतर औषधात सल्फर टाकायचं म्हणजे तिथं घाबरतो आपण, असं होईन तसं होईन. त्यानंतर जिथं शक्य आहे तिथं म्हणजे लिक्विड सल्फरचा वापर करा. त्यानंतर पुढं आले तुम्ही 10-12-13 mm वर आले, तिथे आपल्याला चिमा किंवा ESSच्या माध्यमातून 1 किलो सल्फर स्प्रे द्यायचा. लक्षात आलं का? चिमा असेल तर चिमा घ्या, ESS असेल तर ESS घ्या. त्या स्टेजला आपल्याला 2 स्प्रे सल्फरचे टाकायचे आणि पेपर लावायच्या अगोदर पूर्ण बागेमध्ये 5 ते 6 किलो सल्फरनी डस्टिंग करायचं. करतो का आपण एवढं? करता का नाही? त्याच्यामुळं तुमच्याकडं भुरी, त्याच्यामुळं तुमच्याकडं मिलीबग आहे. मिलीबगची अंडी मारायचं काम सल्फर करतं. जी मंडळी सल्फर वापरत नाही त्यांच्याकडं सातत्यानं मिलीबग येतो हे मला माहिती आहे. त्यामुळं तुमच्याकडं मिलीबग असेल तर त्याला सल्फरचा वापर करत नाही, हे सुद्धा एक कारण आहे. आलं का लक्षात? त्यामुळं मित्रांनो, मी काय याच्यावर जोर दिला भुरीवर, कारण भुरी यावर्षी प्रचंड राहणार आहे. आणि हे जे मी शेड्यूल सांगितलं सोपं आहे ना, फक्त सल्फर कसं वापरता येईल ते तुम्ही पहा आणि योग्य पद्धतीनं सल्फरचा वापर करा. त्यानंतर खोडकिडीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकतो. जेव्हा पाण्याचे ताण पडतील, झाड वीक होईल, तेव्हा खोडकिडी वाढते. मिलीबग सर्वात जास्त राहणार. मागच्या वर्षी भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही मिलीबग पाहिला. मिलीबग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला छाटणी नंतर खोड ओलांडे धुताना 2 ते 3 लिटर पाणी एका झाडाला वापरायचंय. वापरतो का आपण? किती लिटर वापरतो एकरी? 600, 800, 1200, बरोबर आहे ना? त्यांनी काहीच होत नाही. जेव्हा आपला लेबर किंवा आपण गन घेऊन खोड ओलं करत असतो तेव्हा मागं जाऊन खोडाची साल आपण काढतो का? काढतो का? का नाही काढत? कारण जर ते औषध आतमध्ये पोचलंच नाही तर ते मिलीबग मारू शकत नाही. म्हणून फक्त एक गोष्ट घ्या, जेव्हा तुम्ही खोड ओलांडे चांगले धुत असता त्यावेळेला मागं एका माणसाने, घरातल्या माणसाने खोड उचका, साल उचका. औषध जर आतमध्ये जात नसेल तर मिलीबग येणार. चूक लक्षात आली का?
मग तुम्ही म्हणता काय राव आम्ही एवढं धुतलं, असं केलं आणि इतक्या वेळा धुतलं, काही फायदा नाही. ते आतमध्ये बसलं आहे, पाणी वरून चाललं आहे, तो तिथं सुरक्षित आहे, बरोबर ना. मग चूक कुठं होतीच लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपल्याला सगळं आता तोंडपाठ झालं आहे, फक्त आपण चुकावर बोलू. मिलीबग कंट्रोल करायच्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं खोड धुणे, ओलांडे धुणे, त्यानंतर मोवेंटो ओडी याचे 2 फवारे पानं कोवळी असताना देणे. किती दिवसात देतो आपण? कोणी 45-55, बरोबर, कोणी 40-50, कोणी 50-60 लेटचे प्लॉट. परंतु ज्या वेळेला शेंडा थांबतो, पान रफ होतं, त्यावेळेला मोवेंटोचं ॲप्लिकेशन आतमध्ये घुसत नाही आणि तिथं मिलीबग राहतो. त्यामुळं तुमच्या प्लॉटमध्ये पानं कोवळी आहेत, त्या दरम्यान 2 फवाऱ्यामध्ये 10 दिवसाचं अंतर ठेवून मोवेंटोचे ओडीचे 2 फवारे 1 ml पर लिटरचे जे काय आहेत ते व्यवस्थित घ्या. तिथं होणारी चूक काय, आपण शेड्यूल पाहतो परंतु पानं कोवळी आहेत का नाही पाहत नाही. तर त्या दृष्टिकोनातून मिलीबग आपल्याला 2 फवारे आणि अपलॉडने किंवा दुसऱ्या औषधाने, आता प्रत्येकाची काहीतरी डोक्यामध्ये आयडिया असते नाही का. मी नाव नाही घेणार, कारण परत उद्या तुम्ही म्हणणार का तुम्ही सांगितलं हे औषध मारायला. परंतु ही औषधं पेस्टिंगच्या आधी मारायची आणि मिलीबग कंट्रोल करायचा, असं प्रत्येकाची आयडिया असते, बरोबर ना. डिटेक्शन होणार नाही याची काळजी घेऊन घ्या. लक्षात आलं ना मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. डिटेक्शन जर येत नसेल तर पेस्टिंगच्या आधी तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी टाकून ते चांगलं धुवून घ्या. नाही तर अपलॉड इज बेस्ट. अपलॉड काय केलं पाहिजे, 1 ml अधिक आमिल अर्क, आलं मिरची लसूणचा अर्क आमिल अर्क 10 मिली अधिक व्हर्टिसिलियम बिव्हरे मेट्रायझियम. आता आमच्याकडं हस्ता म्हणून आहे, ते अर्धा ग्रॅम असं घेऊन तुम्ही चांगलं खोड ओलांडे धुवून घ्या. आता हे झाले 2 ट्रीटमेंट, याच्या पलीकडे केमिकलची ट्रीटमेंट नाही. आता मध्ये मिलीबग आला तर काय करायचं, आमिल अर्क 10 मिली अधिक हस्ता अर्धा ग्रॅम अधिक सुनामी 200 लिटरला 50 मिली घेऊन त्याचे फवारे देणे, ड्रेंचिंग करणे, खोड ओलांडे धुणे सातत्यानं करायचं. कारण तुमच्या प्लॉटमध्ये येऊ शकतो ना मध्ये आधी, तर ते औषध तयार करा. सह्याद्रीमध्ये आमिल अर्क उपलब्ध आहे, EM पासून तयार केलेलं आमिल अर्क, बरोबर, आणि यशस्वी कंट्रोल मिळतो. कोरडं होऊन जातं, मिलीबग पूर्ण जातो. परंतु मिलीबगसाठी जर इतर औषधं वेगवेगळी काही बाजारातली वापरून आपण फसतो त्याच्यामध्ये. आयव्हरमेक्टिन सारखी गोष्ट मागच्या वर्षी 30-40% माल आपला इथंच राहिला, लक्षात येते का. म्हणून आमिल अर्क अधिक हस्ता अधिक सुनामी ड्रेंचिंग करू शकतो, त्याच्यानंतर फवारू शकतो आणि जे झाड इन्फेक्टेड झालं आहे त्याला धुवू शकतो. हे 2 मुद्दे मी सविस्तर का घेतले तर आपल्याला ह्या वर्षी कोरड्या हवामानामुळं ह्याचा त्रास होणार आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये पाऊस झाला आहे जास्त, त्याच्यामुळं आपल्याला त्याची सवय राहिलेली नाही. कृपया याची नोंद घ्या. आता प्रश्न येतो छाटणी कधी घ्यायची. छाटणी आपली पाण्याची परिस्थिती आणि जमिनीची परिस्थिती या दोन्ही गोष्टीचा अंदाज घेऊन घ्या. पाणी ह्या 2 पावसात जर आपल्याला सफिशियंट असेल तर आपण रेग्युलर चला, अन्यथा थोडं आधी चला. अर्ली छाटणीला पाणी कमी लागतं, लेट छाटणीला पाणी जास्त लागतं. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्याला नियोजन केलं पाहिजे. त्यानंतर ह्या वर्षी 2023-24च्या हंगामामध्ये मी मगाशी सांगितलं तसं डाउनी मिल्डू जरा कमी राहील, पावडरी मिल्डू जास्त राहील, अँथ्रॅक्नोज मीडियम राहील आणि उडदिया, थ्रिप्स, मिलीबग, त्याच्यानंतर आळी आणि लालकुळी किडी जास्त राहणार आहेत. किडी जास्त राहणार आहेत म्हणून काय केलं पाहिजे मित्रांनो, आपण योग्य पद्धतीनं औषधांचा वापर केला पाहिजे, वेळेत मारले पाहिजे, कॅनॉपी ओके ठेवली पाहिजे नाही का. असं जर आपण केलं आणि इतर जे काही बाबी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे वनस्पती अर्कांचा वापर असेल, नीम ऑइलचा वापर असेल, करंजीन जरा ते बदनाम झाले, त्याचे डिटेक्शन आलेत मागच्या, त्यामुळे करंज ऑइल मी सांगणार नाही, परंतु नीम नक्की वापरू शकता आपण.
दशपर्णी अर्क, अमिल अर्क, विमिल अर्कासारखे अर्क वापरू शकता. आणि मग त्याच्या जोडीने जर तुम्ही कीटकनाशक घेतलं, म्हणजे आमचा स्वतःचा अनुभव सांगतो की दशपर्णी, अमिल, विमिल इथ्रेल फवारणीपासून जर पोंगा अवस्थेपर्यंत प्रत्येक स्प्रेमध्ये 10 मिलीनी घेत राहिले तुम्ही, तर तुमचे 2-3 फवाऱ्यात उडद्या कंट्रोल होतो. जो काही इमिडा असेल किंवा कराटे 1-2 स्प्रे आहेत आपल्याकडे त्याचे. आणि जर घेतलं नाही तर मग आपल्याला सायपरमेथ्रिन, अमुक धमुक नाही का तिकडं जावं लागतं. हा आमचा अनुभव आहे. कारण ते जे काय फवारतोय आपण त्याच्यामुळं त्याचं रिपल्शन होतं आहे, त्याची शक्ती कमी होती, पोचट होतं ते, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे. त्याच्यामुळं ह्या वर्षी ह्या पद्धतीनं वनस्पती अर्कांचा वापर करून, ऑइलचा वापर करून, न्यूट्रिशनचा वापर करून, जेव्हा झाड हे सक्युलंट असतं, नायट्रोजन जास्त असतो, त्याच्यामध्ये पिवळेपणा असतो, त्यावेळेला त्या झाडावर किडी जास्त येतात. त्यामुळं झाड पिवळं कसं राहणार नाही, ग्रीन कसं राहील. ग्रीन चांगलं हिरवगार झाड हे किड्याला आवडत नाही. मग जर पिवळा असेल तर थ्रिप्स येणार आहे, तिथंच आपला मिलीबग येणार आहे, तिथं सगळ्या गोष्टी वीक झाडावर येतात. त्यामुळं न्यूट्रिशनच्या अँगलने डिफिशियन्सी काढून टाका. मग काय होईल, प्रत्यक्ष अटॅक कमी येईल. डायरेक्ट आपण पाहतो की किडा आला आणि औषध मारायचं, ही म्हणजे शेवटची स्टेप आहे. लक्षात आलं का? त्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुमच्या बागेमध्ये गवत आहे त्याला रोटर मारू नका. रोटर जर मारला तर काय होईल, ते भुसभुशीत होईल. मागच्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये पडलेले पाऊस आठवा, एका दिवशी 40-80 mm पाऊस, आणि पूर्ण जमीन खतं धुवून कुठं जायचे, नदीला जात होती का नाही. मग ही परिस्थिती सुद्धा यावर्षी येऊ शकते. एखाद्या गावात असा पाऊस होईल का 50 mm पाऊस एका दिवशी होईल, आणि तुमची सगळी माती गेल्या 20, 25, 30, 40 वर्षात तुम्ही कमवलेली माती एका दिवसात धुवून जाईल नदीला. आपण याचा गंभीरपणे विचार करत नाही, परंतु अशी धुवून गेलेली बाग उत्पादनामध्ये तिचा फटका बसतो. जास्त खतं टाकावी लागतात. त्यामुळं काय करायचं, जो मल्चर आहे ना, काड्या बारीक करतो आपण, त्याने फक्त ह्या पद्धतीनं गवत मोडा, बारीक करा, त्याची मुळं तिथं राहिली पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही एक आच्छादन तुमच्या जमिनीवर दिलं तर तुमच्या जमिनीतून पाणी बाहेर गेलं नाही पाहिजे. जे पडलेलं पाणी तिथं मुरलं पाहिजे. कारण यदा कदाचित कमी पावसाच्या दिवसामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीची धूप होणार नाही. आणि ह्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपल्या जमिनीमधून जे काही गढूळ पाणी, ह्युमस जो काय वाहून जातो आणि आपली जमीन निकस होते, ती होणार नाही. मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपल्या कल्चरल प्रॅक्टिसमध्ये नितांत बदल करायची गरज आहे. आपल्याला काय वाटतं, हे काय क्षुल्लक आहे, परंतु ज्यांच्याकडं 80, 70, 80 mm पाऊस पडतो त्यांच्या तिथं काहीच शिल्लक राहत नाही. पण जर असं गवत जर ते म्हणजे असं वरच्यावर मल्चरनी शेंडे कापलेलं असेल तिथं, तर तिथं माती वाहून जात नाही. त्यामुळे ह्या गोष्टीकडं आपलं प्रामुख्याने लक्ष वेधलं. त्यानंतर खतं टाकताना यावर्षी आपल्याला मागच्या 2-3 वर्षात शेंडे जोळात पडत होते म्हणून आपण बेसल डोसमध्ये नायट्रोजन घेत नव्हतो. इथं पण आम्ही नायट्रोजन घेतलेलं नाही, परंतु याच्यात आपण DAP असेल, अमोनियम सल्फेट असेल, याचा वापर करा. बाग चांगल्या पद्धतीनं फुटणे, डोळे चांगले चालणे, शूट चांगला चालणे, ह्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल. मग काय करायचं, आपण सिंगल सुपर फॉस्फेट, SOP, सल्फोप्रिन, सल्फर, आपल्या ह्या भागामध्ये pH जास्त आहे, त्यामुळं 50 पेक्षा 100 किलो जरी सल्फर टाकलं नाही का, 50च्या ऐवजी 100 तरीसुद्धा चालणार आहे. आणि हे सगळं 100 म्हणजे 1 टन किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट जे काय क्वांटिटीचं कंपोस्ट आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करा. म्हणजे समजा हे सगळं मिळून किती झालं, 250 आणि ते म्हणजे 270, 200 म्हणजे 320 आणि 370. 370 म्हणजे असं घडीवर धरा की 400 किलो मटेरियल आहे. 800 किलो शेणखत घ्या, 800 किलो. त्याच्यामध्ये रात्रभर काय करा, बरोबर आहे ना, आपण केलं ना, मग ते मिक्स करायचं, रात्रभर ठेवायचं. सकाळी आपल्याला हे सगळं मटेरियल खताने ओढलेलं दिसेल. आणि मग चांगला खड्डा घ्या, असा खड्डा घ्या आणि ते मस्तपैकी गाडून टाका. कारण जर कधी वरून पाऊस आला तर आपलं सगळं खत हे
वरच्यावर टाकलेलं वाहून जाणार आहे. ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण आज खतं किती महाग झाली प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून खतं ह्या पद्धतीने टाकली पाहिजे. त्यानंतर पानगळ, मागच्या 3-4 वर्षामध्ये पाऊस भरपूर पडत होता, पानावरती डावणी येत होता, करपा येत होता, पानं निजूर होती, त्यामुळे ती गळत होती. पण ह्या वर्षी पानं गळत नाहीत. तीच मात्रा जर मारली इथरेलची 0.34ची तर पानं गळत नाही. मग काय केलं पाहिजे? पानगळ करण्यासाठी आपल्याकडं इथरेल अधिक अमोनियम सल्फेट अधिक फॉस्फरिक ॲसिडचा फॉर्म्युला आत्तापर्यंत आमच्या लक्षात आला. इथरेल साधारण एकरी 1 ते 1.5 लिटर, अमोनियम सल्फेट एकरी 6 किलो. मारता का 6 किलो? नाही ना, 2 किलो मारता, 3 किलो बरोबर आहे ना. 5 ग्रॅमनी घेतो आपण, 300 लिटर पाणी मारतो. पानगळ होणार नाही. 600 लिटर पाणी, 10 ग्रॅम पर लिटरनी अमोनियम सल्फेट, 2 ते 3 मिलीनी इथरेल आणि अर्धा मिलीनी फॉस्फरिक ॲसिड, 100% पानगळ होती ना. त्यामुळं मागच्या 2-3 वर्षाच्या अनुभवावर जाऊ नका. ह्या पद्धतीनं आपल्याला पानगळ का महत्त्वाची आहे, तर पानगळ जर आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर एकसारखी काय होईल, फूट होईल, घड जिरणार नाही, योग्य पद्धतीचे दमदार जोमदार घड आपल्याला मिळतील. आणि हे म्हणजे घड जिरण्याची समस्या टाळण्यासाठी योग्य पद्धतीनं पानगळ आपल्याला दिली पाहिजे. त्यानंतर काडी विरळणी. मित्रांनो, आपल्याला जर चांगला माल तयार करायचा असेल, क्वालिटी माल तयार करायचा असेल, तर आपल्याला 3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कायम आपलं लक्ष औषधं, टॉनिक आणि खतं ह्या 3च गोष्टीवर असतं, नाही का. डावणीचं औषध काय, मिलीबगचं औषध काय, एखादं काहीतरी टॉनिक आलं का, आणि खालून खतं. पण याच्या पलीकडं पण एक द्राक्षाचं जग आहे. तुमच्या मालात कीड रोग नाही याचा अर्थ तुमचा माल चांगला आहे असं नाही. तो गोड आहे का, त्याला योग्य ब्रिक्स आहे का. गोड माल तयार केला नाही म्हणून नाशिकने आपली बाजारपेठ घालवली, बरोबर आहे का नाही. आपल्या पुढं सोलापूर गेलं का नाही, का गेलं, कारण त्यांचे माल गोड होते. मागच्या 2 वर्षात त्यांचंही जरा ताळतंत्र बिघडलं, ते पण आंबट तयार करायला लागले, बरोबर. परंतु मित्रांनो, जर आपल्याला गोड माल तयार करायचे असतील, कारण आपल्या 10% माल एक्सपोर्टला जातो, 90% माल लोकलला जातो. लोकल म्हणजे आपला भारत देश. आपण गुलाबजाम, शिरा, नाही का, गुळ खाणारी मंडळी, साखर खाणारी मंडळी, त्यांना काय आंबट चालत नाही, आणि म्हणून आपली द्राक्ष खपत नाही. मग हे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कॅनॉपी मॅनेजमेंट केलं पाहिजे. कॅनॉपी मॅनेजमेंटमधला पहिला टप्पा काय आहे, काडी मोजून ठेवा. आणि ही काडी आम्ही दाखवली, अशी काडी, पातळ काडी, निजूर काडी, का जिच्यामध्ये दम नाही, अशी काडी काय करायची, काढून टाकायची. आता होतं काय लक्षात घ्या, ही काडी लवकर फुटती, शूट तो चालू होतो आणि शूटमध्ये कॉम्पिटिशन होती. मग ज्या पद्धतीनं एका घडाच्या पुढं 15-20 पानं मिळायला पाहिजे, ती प्रत्येक घडाला तुम्हाला भेटत नाही, आणि ते न मिळाल्यामुळं क्वालिटी होत नाही. तुम्ही पहा, क्वालिटी बाज घड आहे ना, त्याला 15-20 पानं आहे, तोच क्वालिटीचा आहे, त्यालाच वजन आहे, त्यालाच शुगर आहे, त्यालाच क्रंचीनेस आहे. मग आपलं सगळं लक्ष बागायतदाराचं कशात पाहिजे, कॅनॉपी कशी होईल. एकदम सोपं आहे. पहिल्यांदा चूक करायची, नंतर उठाभाषा काढायच्या, नाही का. मग अजून औषधं, अजून खतं, जास्त औषधं, जास्त किडी, आणि परत ते किडी आल्या म्हणून परत औषधं मारली म्हणून परत किडी. या दृष्ट चक्रामध्ये आपण फसलेलो आहोत. जो रोज सकाळी उठतो वेळेवर 5 ते 6 मध्ये मॉर्निंग वॉकला जातो, चांगला नाश्ता करतो, संध्याकाळी थोडं कमी जेवतो, तो आजारी पडतो का हो? पडतो का? झाडाचं पण असंच आहे. जर तुम्ही या कल्चरल प्रॅक्टिसेस, ही कामं जर व्यवस्थित केली तर झाड जिवंत आहे. झाडात स्वतः सगळं करायची ताकद आहे. लक्षात घ्या, आपण परजीवी आहे. हे काय आपण तयार नाही केलं ना, कुणीतरी, नाही का, झाडाने दिले ना, आपण खातोय. त्यामुळं मित्रांनो, कॅनॉपी मॅनेजमेंट अतिशय गरजेचं आहे. मी मुद्दाम ह्या विषय आवर्जून तुम्हाला सांगतो, कारण ह्या विषयामध्ये आपण फसलो. थोडा जास्त लोड ठेवायचा,
तुमचं 10-12 टन आलं आणि माझं 14 आलं पाहिजे, मग 14 आहे ना, माझं 16 आलं पाहिजे. या नादामध्ये आपण द्राक्ष तयार करतोय का गाजरं करतोय का अजून काय करतोय याच्याकडे आपलं लक्ष राहिलं नाही. आणि ह्यामुळं आपली द्राक्ष खायची लोक बंद झाली. जो एकदा द्राक्ष खातो तो परत येत नाही, हे सत्य आहे. आपलीच माणसं नाशिकला सांगलीची द्राक्ष खातात, सांगलीची द्राक्ष खातात. ते म्हणतात सांगलीची असली तर घेतो बा, आपली नाही घ्यायची. कस्टमर कोणाचा गुलाम नाही, कस्टमर पैसे देतो, ग्राहक राजा आहे. त्यामुळं मित्रांनो गोड द्राक्ष तयार करायची, आणि गोड द्राक्ष तयार करायला काही लागत नाही, फक्त काय लागतं, पानं लागतात. घडाच्या पुढं 15-20 पानं करतो का आपण? 15 पानं, 16 पानं, 20 पानं नाही करत. मग त्या दृष्टीनं आपण काम कसं करता येईल? पहिली गोष्ट काय, काडी मोजून ठेवा. 1.5 स्क्वेअर फुटाला एक काडी लागणार आहे तुम्हाला. हे झाला पेस्टिंगचा विषय. काडी व्यवस्थापन म्हणजे 9x5 बाग आहे, 9×5 30 काड्या मला पाहिजे. 30 काड्याच्या 28 झाल्या 27 झाल्या तरी चालेल, परंतु कमकुवत काडी ठेवू नका आणि 30 पेक्षा एकही जास्त ठेवू नका. पहिला नियम. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही फेल काढाल, पहिलं आपण काय करतो, 13, 14, 15 दिवसात पहिल्यांदा समजतंय तेवढं काढून घेतलं. नंतर आपले प्रीब्लूमचे स्प्रे झाले, बंच शोल्डर मोठे झाले, लांबला, आपल्या लक्षात आलं का आता हा ओके. मग आपण काय करतो, जे पाहिजे ते ठेवतो, बाकीचं काढून टाकतो. त्यावेळेला आपल्या बागेवर स्क्वेअर फुटापेक्षा 10 शूट जास्त पाहिजे. उदाहरणार्थ 9x5 बाग आहे, 9×5 45, मग त्याला शूट किती ठेवायचे? 55 शूट पाहिजे. 55 घडाचे ठेवा तुम्ही. आपल्या जनरली थॉम्सनला एकच घड येतो, आमच्याकडे आरा व्हरायटीला एका शूटला 2 घड असतात. लक्षात आलं का? मग 55 घड घेऊन तुमचा प्रवास चालू झाला. फ्लॉवरिंगमधून पास झाले, थिनिंगला आले. थिनिंगला आल्यानंतर पहिल्यांदा जेवढी घड तुम्हाला पाहिजे, 9x5 बागेला किती घड पाहिजे आपल्याला? क्वालिटीला किती माल पाहिजे? 30 घड म्हणजे 15 किलो, 12 किलो, बरोबर ना? मग 55 घड तुमच्याकडे होते. 55चे 5 फेल धरा तुम्ही, 50 घड होते. 4 mm साईज झाल्यानंतर पहिले घड मोजून, खराब घड काढून थिनिंगला सुरुवात केली पाहिजे. त्यावेळेला आपण काय करतो, थिनिंग एकरव दिलेली आहे, यांचा पण जरा आपण काय करू, टिंब मोडू. आलं का लक्षात? आपला काय दृष्टिकोन आहे, एकतर आपण एकरव दिल्यामुळं 1 एकरला एवढेच पैसे, मग 50 घडांचं थिनिंग केलं काय आणि 30 घडांचं केलं. आपली काय इच्छा असते, यांनी 50 घडाचं थिनिंग केलं पाहिजे आणि नंतर आपण घड कमी करू. पण त्या प्रयत्नामध्ये झाडाने स्वतः तयार केलेलं जे सायटोकायनिन असतं, जी काही त्याची कार्बोहायड्रेट असतात, ते वेस्ट होतात आणि तिथंच आपली क्वालिटी मार खाते. लक्षात येतोय का मुद्दा? एकदम सोपी चूक आहे. फक्त काय केलं, 30 घडाचं, 32 घडाचं, 35 घडाचं थिनिंग करायच्या ऐवजी 50 घडाचं थिनिंग केलं. तुम्ही तसंच करताय ना. आणि मग पाणी उतारताना माल कमी करायला जाता, तोपर्यंत ती बाग हातातून गेलेली असते. म्हातारपणात लग्न करून दिलं एखाद्याला, काय फायदा आहे त्याचा? लक्षात येते का? मी हे उदाहरण का देतो? अरे वेळच झालं पाहिजे, त्यात ताकद आहे तर मनी पोसेल ना. ही प्रचंड मोठी चूक आपल्या इंडस्ट्रीमध्ये अगदी सगळी लोक मनापासून करतात. का तर लेबरचा मोडायचा. लक्षात आलं का? अरे त्याचा नाही मोडत, आपला मोडतोय मार्केटिंगमध्ये. तुमच्या लक्षात येते का? पहिलं घड मोजून ठेवा, घड मोजून ठेवा आणि मनी योग्य राहतील असं थिनिंग करा. 2च राऊंडमध्ये सगळं होणार आहे. त्याच्याऐवजी आपण भरपूर वेळा फिरत राहतो आणि क्वालिटी काम यामुळं होत नाही. मित्रांनो, ही एक चूक, ही जर आपण दुरुस्त केली तर आपल्या बागेमध्ये 2 ते 3 mm साईज आपोआप होते.
2 ते 3 mm साईज आपोआप होते, कारण ती जी काही एनर्जी त्या झाडाची 20 घडांची पाणी उतरसपर्यंत बोकांडी तुम्ही ठेवलं त्याला, लक्षात आलं ना? ते तुम्ही जर वेळेत काढून घेतलं तर 2 ते 3 mm ची साईज आपोआप होते. मग 2 ते 3 mm जर आपोआप होते तर हार्मोन्स कमी वापरायचे, द्राक्ष गोड करायची. द्राक्ष गोड असली तर तुम्हाला 2 रुपये जास्त मिळणार आहेत, लोकलचा बाजार चालेल आणि आपल्याला मार्केटचा प्रश्न येणार नाही. एकदम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण अटकलो मित्रांनो. त्याच्यामुळं पहिल्यांदा काय करायचंय, छाटणीच्या वेळेला इत्रेल मारल्यानंतर दिसल्यानंतर काडी मोजून ठेवायची. त्यानंतर फेल जेव्हा आपण सेकंड फेल काढतो तेव्हा शूट स्क्वेअर फुटापेक्षा 10 जास्त, बरोबर. आणि त्यानंतर 4 mm अवस्थेमध्ये मला जेवढे घड पाहिजे होते त्याच्यापेक्षा 2-3 घड जास्त बाकीचे मी काढून टाकील. मग थिनिंगचा आपला विषय आला. मग पेपर लावायच्या वेळेला आपण सगळं पाहून घेतो, खराब खराब मनी काढून एखादा जास्त असेल तर, आणि त्या बागेमध्ये 90% जास्त हार्वेस्ट होतो असं आमचं म्हणणं आहे. हिम्मत पाहिजे हे करायला, हिम्मत पाहिजे. नाहीतर कोणाच्या तरी पदराआड लपतोच आपण, बापाशी म्हणले आई अशी म्हणले बायको ऐकत नाही, नाही का? आणि दरवर्षी आपण आंबट द्राक्ष या नादामध्ये तयार करतोय मित्रांनो. पुढचा विषय, उडद्याचा अटॅक जास्त राहणार आहे. त्यासाठी आपल्याकडे इमिडा, मेटाडोर आणि स्प्रिंक्टरचे स्प्रे आहेत. परंतु उडद्याचं नियंत्रण करण्यासाठी अर्कांचा वापर जर आपण व्यवस्थित केला तर उडद्या कंट्रोलमध्ये येतो. फेलफूटच्या दृष्टिकोनातून या सजेशन आहेत. शूट मोजून ठेवणे आणि खत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पानदेट परीक्षणाला अतिशय महत्त्व आहे. आपण पानदेट परीक्षण करून नत्राचं नियोजन करणं चुकीचं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण डोळ्याने पाहून नत्र समजलं पाहिजे. पटतंय का? प्लॉटमध्ये गेलो आपण, शेंडा जोरात चाललाय, वाकडा आहे, नाही का? मग आपल्याला कळलं पाहिजे का नत्र जास्त आहे. हा मुद्दा कूज आणि सड या दृष्टिकोनातून इतका महत्त्वाचा आहे, इतका भोळसट आणि सहज होणारी चूक आपण या दृष्टीने करतो. आपण म्हणतो का पानदेट करून मग नायट्रोजन ठरवू, तोपर्यंत बाग हातातून जाते. पटतंय का? कारण पानदेट करायला तुम्ही 25 ते 30 दिवसाची स्टेज पाहिजे. 50% समजा दोड्यामध्ये किंवा फ्लॉवरिंगमध्ये तोपर्यंत बाग आलेली असती. आणि तोपर्यंत जो जास्तीचा अमोनिकल नत्र, नायट्रेट नत्र जो झालाय तो पूर्णपणे तुमची बाग वाजून टाकतो. त्यामुळं पानदेट परीक्षण नक्की करू, परंतु नत्राचं नियोजन पानदेट पाहून करायचं नाही. तुम्हाला वाटतं हा काय उलट पालट बोलतोय, याच्यामुळं आपल्या बागा कुजून जातात. हे बघू पानदेटामध्ये किती नायट्रोजन येतोय मग कंट्रोल करू. डोळ्याने पहा, शेंडा कळतो ना आपल्याला, एका बागेमध्ये शेंडा चालला एवढं कळतं ना. शेंडा होत असेल आणि जास्तीचा असेल, पुढं पाऊस पाणी असेल तर त्याला कंट्रोल करायला पहिलं सगळ्यात म्हणजे पाणी. एक्सेस पाणी झालं, एक्सेस पाऊस पडला, शेंडा जास्त होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नत्रयुक्त खतं. त्याच्यामध्ये 1261 असेल, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट सगळे आले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गर्दी, शूट. जिथं शूटची संख्या जास्त आहे तिथं गर्दी जास्त, तिथं कूच जास्त. आणि म्हणून मित्रांनो, हे जे काय डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत याचं आपल्या अनुभवावर आपण निर्णय घेतले पाहिजे आणि बाग सेट करा. कारण काही काही मंडळींचं वातावरण चांगलं असतं तरी बागा घुसतात. मी पाहतो चांगलं 12, 13, 14च्या सालीसुद्धा काहींच्या बागा कुजल्या, कारण त्यांचं नियोजनातच फॉल्ट आहे. म्हणून नत्र हे तुम्ही स्वतः बागेमध्ये फिरून जास्त होतंय का कमी होतंय का पाहून ठरवलं पाहिजे. शेंडा चालला पाहिजे, पळाला नाही पाहिजे, बोकाळला नाही पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून स्वतः त्याचा निर्णय घ्या. आणि इथं मी सांगितलं जर जास्त होतं असेल तर 2 पाण्यातलं अंतर वाढवणे, नत्रयुक्त खतं थांबवणे, 0050, 05234, पोटॅशियम मॉलिब्डेनम, कमाप 26 याचे फवारे घेणे. या गोष्टी आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत, त्यांचा वापर करा आणि
ग्रोथ मॅनेज करा. ग्रोथ मॅनेज केली तर कूच चढ होणार नाही. आणि ह्या पद्धतीनं फ्लॉवरिंगमध्ये एकदा, डिपिंग चालू असताना एकदा साधारण 50 दिवसामध्ये, आणि परत पाणी उतरताना एकदा 90 दिवसामध्ये 3 वेळा पानदेट परीक्षण करा. पानदेट परीक्षण केल्यामुळं आपल्याला कळतं का झाडाला पाहिजे काय. तुम्ही रात्रभर दिवसभर झाडाखाली बसले तरी फॉस्फरस कमी सांगू शकता का? नत्र मी डोळ्याने सांगितलं. पोटॅश कमी सांगू शकता का? झिंक, फेरस थोडंसं पानावर दिसतंय, परंतु बाकीचे न्यूट्रिएंट आहेत. कॅल्शियम कमी सांगता येईल का? येईल का? तुम्ही असं सांगू शकता का कॅल्शियम कमी आहे? कुणी सांगत असेल तर तो ठोकतोय. लक्षात आलं का? त्याच्यामुळं मित्रांनो पानदेट केलं पाहिजे. ज्या गोष्टी डोळ्याने समजत नाही त्याच्यासाठी पानदेट केलं पाहिजे. आणि पानदेट केलं तर खताचे खर्च कमी होतात. योग्य ती खतं आपण देतो, त्याचंही फार मोठं शास्त्र आहे. कारण नुसतं देऊन काय होतं, इम्बॅलन्स होतो. जसं अति जेवल्यामुळं माणूस नाही का पोट खराब होतं ना, त्या पद्धतीनं जमीन खराब होते. आणि म्हणून आपण पानदेटाकडे जावं. 3 वेळा पानदेट करा. फ्लॉवरिंगपूर्वी एकदा, डिपिंगच्या साधारण 45-50 दिवसात एकदा, आणि 90 दिवसात पाणी उतरायच्या आधी एकदा. आणि असं जर केलं तर मला किती नायट्रोजन द्यायचं आहे, मला फॉस्फरस किती द्यायचं आहे, मला पोटॅश किती लागणार आहे, किंवा मॅग्नेशियमची काय लेवल आहे, कॅल्शियमची काय लेवल आहे, याच्यावर विचार करून आपण उत्कृष्ट प्रतीचं द्राक्ष तयार करू शकतो. हे काय मॅजिक नाही, हे काय जादू नाही. हे आता सगळे करतायत, परंतु व्यवस्थित अभ्यासपूर्वक त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशनचे रेशो आहेत, त्या रेशोंचा पाठपुरावा करत जर आपण केलं तर निश्चितपणे काय होतं, आपल्याला योग्य ती क्वालिटी मिळते. असा आमच्या 10 वर्षाचा एक डाटा आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर हे मी सांगितलं, पहिलं पानदेट 25 ते 30, दुसरं 55 ते 60 आणि तिसरं 80 ते 90 दिवस. या पद्धतीनं पानदेट करून घ्या. यानंतर आपल्या द्राक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वेदर स्टेशनचा वापर सुरू झालेला आहे. बरोबर, वेगवेगळ्या कंपन्यांचे वेदर स्टेशन आहेत. वेदर स्टेशनचा वापर करून जर आपण खतं दिली, पाणी दिलं, त्यांच्या हवामानाचे अंदाज घेतले तर फायदा होतोय असं लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून पाणी देण्यासाठी सॉईल सेन्सर जे आहेत त्याचा वापर करून पाणी देण्याची एक नवी क्रांती द्राक्ष शेतीमध्ये आलेली आहे. फक्त 20,000 रुपये खर्च करून आपल्या प्लॉटला जर आपण तो सॉईल वेदर स्टेशन जमिनीसाठीचं ते जर आपण बसवलं तर आपल्या मोबाईलवर आपली मॉइश्चर लेवल काय आहे, मला शेंडा वाढताना किती पाणी द्यायचं आहे, फ्लॉवरिंगमध्ये किती पाणी द्यायचं आहे, सेटिंग ते पाणी उतरताना किती पाणी द्यायचं आहे, पाणी उतरताना किती पाणी द्यायचं आहे, माल काढणीच्या जवळ असताना किती पाणी द्यायचं आहे, हे अगदी अचूकपणे आपण कंट्रोल करू शकतो. द्राक्ष वाढीमध्ये जसं माणसाच्या जीवनात सुद्धा सगळ्यात जास्त काय लागतं आपल्याला, हवा. 11,000 लिटर हवा घेतो रोज आपण. किती? 11,000 लिटर. आणि ती आपली हवा शुद्ध आहे म्हणून आपण काही पण खाऊन चांगलं राहतो इकडं. आणि शहरातला माणूस ती अशुद्ध असल्यामुळं त्याच्याकडे पैसे जास्त आहेत, तो चांगलं चुंगलं खातो तरी तो रोगाने मरतो. शहरातला माणूस जास्त रोगाने मरतो का नाही, याला कारण अशुद्ध हवा आहे. त्याच्यानंतर पाणी, 5 लिटर पाणी पितो आपण आणि 1 किलो जेवण घेतो. म्हणजे मित्रांनो, हे पाणी जे आहे आपल्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा मोठा घटक आहे, तसा वनस्पतीसाठी सुद्धा मोठा घटक आहे. आणि वनस्पतीचं 70% ते 80% काम हे पाण्याच्या नियोजनावर चालतं. आणि म्हणून आपण ही नवीन जे तंत्रज्ञान बाजारामध्ये आलेलं आहे त्याचा व्यवस्थित जर पाठपुरावा केला तर पाण्याचं म्हणजे नुसतं पाणी कमी म्हणून पाणी नाही, तर वनस्पतीच्या वाढीसाठी कमी आणि जास्त दोन्ही पाणी चालत नाही. योग्य पद्धतीनं पाणी दिलं तर आपल्याला कीड रोग यांचा खर्च कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खतांचा सुद्धा खर्च कमी होतो. नॅचरली ते झाडं वाढतं बघा. आणि
हे नवीन तंत्रज्ञान याचा आपण नक्की वापर करावा, जेणेकरून आपल्याला एक गुणवत्तापूर्ण द्राक्ष मिळवता येतील आणि आपला उत्पादनाचा खर्चही कमी होईल. मला वाटतं माझ्याकडे जेवढे मुद्दे होते ते मी संपवलेत. आपला सर्वांना हा द्राक्ष हंगाम अतिशय यशदायी जावो. मी मगाशी सांगितलं का 2030पर्यंत आपल्याला भरपूर पैसे होणार आहेत, त्यानंतर परत पाऊस वाढणार आहे, त्यावेळेला पाहू. परंतु मागं जे काही आपले खड्डे झालेत हे खड्डे भरून काढण्यासाठी एकमेव जे पीक कोणतं आहे आपल्याकडं? द्राक्ष. गब्बर सिंगचा डायलॉग माहिती का तुम्हाला? शोलेमध्ये गब्बर त्या गावकऱ्यांना काय म्हणतो? या गब्बर पासून तुम्हाला एकच माणूस वाचू शकतो, खुद गब्बर. माहिती आहे ना? तुम्ही शोले पाहिलं का नाही? तसं आपण जे काय कर्ज केलेले आहे, जे उलाढाल केलेली आहे, त्याच्यातून आपल्याला वाचवणारं पीक कोणतं आहे? फक्त द्राक्ष. त्याच्यामुळं याच्यावर आपण जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टीने लक्ष केंद्रित करावं. ही काही मागच्या 2-4 वर्षात आलेली थोडीशी मरगळ आहे, ही काढून टाकावी. नवीन व्हरायट्या येत आहेत, 2-4 कंपन्यांच्या व्हरायट्या आहेत. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये 30 व्हरायट्या आलेल्या आहेत. आरा सिरीजमध्ये आम्ही आरा 15, आरा 30 ह्या 2 व्हरायट्या व्हाईटसाठी म्हणजे सफेदसाठी देतो आहे, आणि आरा 35, आरा 36 या रेडसाठी देतो आहे. आणि असं मागचं 600 एकर आणि आत्ता जे ग्राफ्टिंग चाललं आहे आमचं 35 आणि 36चं 600 एकर, असं जवळजवळ 1200 ते 1500 एकरचं क्षेत्र नवीन व्हरायटीचं मुख्य कंपनी आणि झोनल कंपनीच्या 16 कंपन्यांमध्ये उभं राहते. मित्रांनो, येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शेतावर नवीन व्हरायटी येणार आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील राहा. जे काय बदलतं वातावरण आहे, अवेळी पाऊस आहे, यातून फाटणाऱ्या व्हरायट्यांपासून आपण वाचू शकत नाही. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय, मी सांगायची गरज नाही. आता कोण क्रिम्सन जास्तीत जास्त काय भरतोय आपण? क्रिम्सन, त्याच्यानंतर रेड लो, बरोबर आहे ना? त्यामुळं व्हरायटी बदल अपरिहार्य आहे. पूर्ण 5-10 वर्षामध्ये या देशातील सगळ्या जुन्या व्हरायट्या रिप्लेस होतील आणि नवीन व्हरायटी येतील. आणि मग आपण कधीतरी म्हणू का थॉम्सन आहे का तुमच्याकडं? नाही का? आता कसं आपण चुलीवरचं जेवण घ्यायला जातो ना, अरे हे पूर्वी 10-20 वर्षापूर्वी आपल्या घरी होतं ना, चुलीवरचं जेवण होतं ना आपल्याकडं. पण आता आपण पैसे देऊन जातो हॉटेलमध्ये, चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण. तसं 10 वर्षानंतर आम्ही फिरताना म्हणू चला थोडी थॉम्सन आहे का बुवा. अशा पद्धतीची क्रांती ह्या व्हरायटीमध्ये द्राक्षामध्ये होऊ घातलेली आहे. त्याच्यासाठी तयार राहा आणि तो बदल स्वीकारा. जिथं जिथं शक्य आहे त्या व्हरायट्या स्वीकारा आपण, तरच आपण द्राक्ष शेतीमध्ये पाय रोवून उभं राहू. अन्यथा हळूहळू जशी 20% द्राक्ष तुटलीत तशी द्राक्ष तुटत आपण दुसऱ्या पिकाकडे जाऊ. दुसऱ्या पिकामध्ये एवढं पैसे देण्याचं क्षमता नाही, बरोबर आहे ना? टोमॅटोची परिस्थिती आपण पाहतो, किती उत्साहाने आपण 3000 रुपये झाल्यावर टोमॅटो लावली होती. आज काय परिस्थिती आहे? 50 रुपये. म्हणून मित्रांनो, थोडं डोकं शांत ठेवा, सकारात्मक व्हा, अभ्यास करा, गरजेचं काय ते नीट पहा आणि द्राक्ष नवीन जोमाने परत म्हणजे उत्पादनामध्ये भिडा. आपल्या पुढील वर्षाच्या या हंगामासाठी माझ्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. यानंतर जर काही आपले प्रश्न असतील तर मला वाटतं आपण 1-2 प्रश्न घेऊ आणि थांबू. यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व कंपनी प्रतिनिधींचे मी सहर्ष स्वागत करतो. मी जय बाबाजी कृषी सेवा केंद्र संचालक अमोल लोमसे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो. तसेच पुढच्या वर्षी पण या कार्यक्रमासाठी अशीच उपस्थिती राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.